गाणगापुरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून भाजप आमदाराला घेराव, घनकचरा आणि पाणी प्रश्नासाठी नगर परिषदेवर काढण्यात आला घागर मोर्चा. आरोग्य विद्यापीठाचा परीक्षेसाठी ड्रेस कोड लागू, पेपर लीक झाल्यानंतर व्यवस्थापनाचा नवीन निर्णय. मुंबईतील 16 मॉल्सला मुंबई अग्निशामक दलाकडून नोटीस. मॉल्सना अग्निसुरक्षा नियम भंगाबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. तर वांद्रे क्रोमा शोरूम आगीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्ती संदर्भात अद्यापही कोणताही निर्णय नाही. या संदर्भात काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द. या प्रकरणी पुढील सुनावणी 9 जूनला होणार. ठाकरे पक्षाच्या नेतृत्वात महिलांचा नांदगाव नगर पंचायतवर धडकला घागर मोर्चा. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथे पाणी खरंतर तीव्र टंचाई पाहायला मिळते. तर 10 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. शेत आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना पोलीस बंदोबस्त मिळणार. पाणंद रस्ते विकास होण्याच्या मोहिमेला वेग येणार. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पुढाकारानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा. भारतीय पुरातत्व खात्याकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्रव्यवहार. परवानगी नसताना आवारात लाडू वाटप सुरू असल्याच्या होत्या तक्रारी. सोन्याच्या दरात 15 दिवसात 5,000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह दर खरंतर 96,614 रुपयांवर. सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा. अमरावतीत बळवंत वानखडेंच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार. काँग्रेसच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस. तर जनता दरबाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. मुंबईत 4 महिन्यात 52,896 घरांची विक्री. जानेवारी ते एप्रिलमध्ये 52,896 घरांची विक्री करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत घर विक्रीत 8% वाढ झाली आहे. पुणे महापालिकेत 76 कोटींचा मिळकत कर जमा. पुणे शहरातील 14,590 नागरिकांनी भरलेली 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.